अथ लोचनातिथिमसावपां निधिं निधिरर्हणीय महसामुदारधीः अकरोदपारमकरोदपाकुलं सुकरं श्रमापनय शक्तिशेखरम्. अथ म्हणजे समुद्र सेतूस आल्यानंतर अर्हणीय महसा म्हणजे श्रेष्ठ असे जे महान तेजादी आहेत त्यांचा निधी म्हणजे आश्रय असणारा, उदारधीही म्हणजे महान अशी प्रज्ञा धी ज्यांची आहे असे असौ म्हणजे हे आमचे गुरुवर्य राघवेंद्र स्वामीजी. अपारम करोदपाकुलम, अपार म्हणजे असंख्य असे, मकरोदपा हा म्हणजे मकरादी मत्स्यादी जीव, त्यांनी आकुलम म्हणजे त्यांनी भरलेला आहे असा, त्यांनी युक्त असा, सुकरम म्हणजे शुभप्रद असा, श्रमापनय शक्तिशीकरम, श्रमाचा अपनय म्हणजे परिहार करणारी शक्ती ज्याच्याकडे आहे असा, त्या शक्त असा, त्याप्रमाणे असलेले शिखर हा जलकण ज्याच्यामध्ये आहे असा, अपाम निधीम म्हणजे पाण्याचा निधी म्हणजे समुद्र, लोचन तिथीम अकरोत म्हणजे नेत्राचा विषय केला म्हणजेच त्या समुद्राला पाहिले असा अर्थ. रामसेतूवरती आल्यानंतर राघवेंद्र स्वामींनी समुद्र दर्शन केले याबद्दल नारायणाचार्य सांगतात. तेजोनिधी असणारे उदार महान अशी बुद्धी असणारे आमचे गुरु राघवेंद्र स्वामीजी रामसेतू येथे आले आणि तेथे त्यांनी समुद्र दर्शन केले. जो समुद्र असंख्य अशा मत्स्य मकरादी जीवराशींनी युक्त असा आहे, जो समुद्र शुभप्रद असा आहे, ज्याचे जलकण त्याचे दर्शन करणाऱ्यांच्या श्रमाचा अपहार करतात, श्रम नाहीसे करतात आणि त्यांना आनंद देतात, अशा जलनिधी असणाऱ्या समुद्राचे श्री राघवेंद्र स्वामींनी दर्शन केले.